मग ताप आलाच नाही, कसला ताप असतेच मला माहित नाही अजिबात. तापच आला नाही, ताप येतच नाही योगामध्ये असल्यावरती. तेवढी आपली ती क्षमता वाढली ना, जरी किरकोळ सर्दी खोकल्या तर आपण कधीच दवाखाना केला पण आणि गेलो पण नाही. म्हणजे असे हे जे छोटे छोटे आजार असतात, काही लोकांना खूप ॲलर्जी असते बघा सर्दीची, कुठं बाहेर गेलं तर लगेच नाक गळणार, सर्दी होणार, नाक जाम होणार, खूप लोकांना असं, ते दवाखाना करून पण फरक नाही पडत. तर ह्या प्राणायाम 100% फरक पडतो. म्हणून मला वाटतं की आता आपल्याकडे महिलांची संख्या कमी आहे, तर महिला भगिनींनी, आमच्या ताईंनी स्वतःला वेळ द्यावा, यावा. आता बऱ्यापैकी मुलं लहानची मोठी केलेत, त्यांचं रँकिंग लावलंय, शिकवलेत, कुणी जॉबला लावलेत, कुणी शेतीला लावलेत, त्यांची लग्न हे ते सगळं केलं आपण. काय बाय आता लय बघायचं नाही बघा, त्यांची मुलं गेल्या घरी सांभाळायची आणि योग प्राणायामाला यायचं. महिलांनी जास्त यायला पाहिजे. बायका जास्त आजार असतात, बायका जास्त कामं असतात, बायका जास्त त्रास असतो. मुलं बाळ सांभाळायचं, घर प्रपंच, डिलिव्हरी सगळं महिलांना नसतं, पुरुषांना नसतं. म्हणून महिलांचं काय वेळ केलं पाहिजे. आणि तुम्ही अजून बघा, जर आपण घरात झोपून राहिलो तर आपलं पूर्ण घर झोपतं. तुम्ही एकदा झोपून बघा घरात, आपले मालक काय झाले म्हणजे सगळं घर पडलं असतं, मुलं कोणीच बघत नाही घरातलं. मग जे घरातली स्त्री निरोगी असते ना, ती सगळं करते. हो हे खावा बरं, हे चांगलं आहे, पौष्टिक आहे, हे तुमच्या शरीराला चांगलं आहे. नवऱ्याला म्हणते, मुलांना म्हणते, बा हे खा, ते खा, हे असं कर, हे तसं कर, तापाला हे कर, सर झाली गरम पाण्याची वाफ घे, हा काढा पी, नाही काय दुष्ट तर काढते आहे, काढते का नाही. म्हणजे असं म्हणून महिला भगिनींनी निरोगी असणं खूप महत्वाचं आहे. एक बाई जर निरोगी असेल ना तर पूर्ण घर निरोगी असतं. असो, आता बोलल तेवढं कमी जा. आपल्याकडे आपण 6:30 वर्ग सांभाळतो, एक दिवशी निवडून देणार मी आणखीन बोलायला आणि सरकारनं म्हणत राहणार. आणि तर मला वाटतं की फक्त महिलांची संख्या आपण वाढवूया. तुम्ही एक दिवस कधी सांगा, आपण तुमच्या गावात प्रत्येकाच्या घरी जाऊया हे सांगायसाठी. आणि ही काय सामाजिक सेवा आहे, सामाजिक कार्य आहे की आमच्या गुरुंनी आम्हाला काय सांगितले, तुम्ही बरे झाला की नाही. मग आम्हाला वाटतं का आपल्याला एखादा फरक पडला किंवा काय झालं, आपण काय म्हणतो, तुम्हाला आम्ही काय देऊ, तुमच्यामुळे मला किती चांगला फरक पडलाय म्हणतो की नाही. मग तसं आम्ही आमच्या गुरुंना म्हणून सांगतो सरांना की मला पण खूप व्याधी होता, 1 वर्ष माझा हात चालवता, आता आज माझा हात थांबत नाही अजिबात. बघितलं ना तुम्ही, 1 वर्ष मी घरात झोपून पूर्ण हात मनकेने माझा हात निकामी झाला होता एक 12 वर्षापूर्वी. 1 वर्ष मी घरात झोपून होती, 4 दिवस पण आपल्या हातात करतं काय झालंय, पुढे दुखतोय पण बस, पण कोण विचारत नाही, पण रागाराग करते, रोजच म्हणाय जाऊ तिकडं, ह्यासारखा हात दुखतो. मग कोणी सासूला चिडचिड करतात, मला चिडचिड करायचे, मुलं कसं घर बंद पडलं असतं आपल्यामुळे ना, आपण झोपून राहायचं म्हणलं की. आणि कोण आपल्याला जवळचं आईशिवाय कोण नसतं माया करणार, विचारणार. बाकीचे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून विचारत, आपलं झोपून विचारायचं, पण अंतःकरणापासून कोणाला नसतं. आणि प्रत्येकाचं आपण सुद्धा एखादा रागराग करू वर्ष झोपल्यावरती. म्हणून महिलांनी स्वतःला वेळ येणं खूप महत्वाचं आहे बघा. मग ते आमच्या गुरुंनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जसा फरक पडला, तुम्ही जसं निरोगी झाला तसं तुम्ही 4 लोकांना निरोगी करा, हीच आमची गुरुदक्षिणा असेल. म्हणून आपण, आणि हे पुण्याचं कर्म आहे, हे कर्म म्हणजे खूप पुण्य आहे. एक वेळ तुम्ही मंदिरात जाऊन पाया नका पडू, मूर्तीपूजन नका करू, पण जे सजीव आहेत, जिवंत आहेत, त्यांना तुम्ही सहकार्य करा, त्यांना तुम्ही मदत करा, त्यांच्या व्याधी बऱ्या करा, त्यांचा आजार बरे करा. आम्ही धर्मध्ये आम्हाला समजलं का नाही, असा याला त्रास होतोय, तसा बायकाला त्रास होतोय, आम्ही त्यांच्या घरी जातो, त्यांना योगाला घेऊन येतो आम्ही आणि त्यांना बरं बी करतो. असं आम्ही खूप केलंय, चालू असतं आमचं. नाही कोणाला फोन करून हात धुवून मागत लागायचं. आणि ज्यावेळेस तो माणूस येतो ना, त्यात भरभरून सांगतो की तुमच्यामुळे मला खूप फरक पडलाय, मी बरा झालो, मी आनंदी आहे, माझं टेन्शन गेलं. मग त्यावेळेस आपल्याला इतका आनंद होतो ना, आपल्याला ते पुण्य मिळतं. आणि ते पुण्य इथे नाही ठेवायचं आपल्या बँकेत, सोनं दागिने हे जातं आपल्याला देवाच्या घरी. आपोआप सांगायची पण गरज नाही तुम्ही, आम्ही आपोआप ते परमेश्वराला घेऊन डोळ्याने सगळं बघत असतो परमेश्वर. म्हणून आता ना ह्या कलियुगामध्ये जेवढं चांगलं काम आणि पुण्य, हीच तुमची खरी श्रीमंती, हीच तुमची खरी प्रॉपर्टी आहे. शेती, बंगला, गाडी सगळं काय ठेवायचं, एकच नाही ठेवत तोंडात. काम घेऊन सगळं कसं ठेवायचंय, कोणतरी गेलं की चालत आपला काम घेणं म्हणजे सगळं चोरून नको ठेवायला, साधं घालते. आपण बघतोय साडी पण साधी असते, अहो मग कशासाठी आपण स्वतःसाठी जगा, तुम्ही थोडासा आनंद करा ना. आमच्या इथं एक असं ज्येष्ठ नागरिक संघ आहे, त्यांना परवा हे दिलं बघा, सन्मान केला बघा त्यांना शेतफळचा. तर बघा ते लोक सगळे 70, 80, 90 वर्षाचे लोक एकत्र येतात, छान मस्त असं एक तासभर घालवतात, प्रत्येकाचे वाढदिवस करतात, पुढे देवदर्शनाच्या गाड्या ट्रिप करतात, सगळे जॉबवाले, सगळे शेतकरी बागायदार 25, 30, 50 शेतकरी बागायदार असेल. तर त्यांना परवा पुरस्कार मिळाला की त्यांचा ग्रुप खूप चांगला आहे, एकमेकांच्या सुखासाठी जगतात, आनंद व्यक्त करतात. म्हणजे घर प्रपंच त्यांनी तर विषय कट केला, स्वतःसाठी जगायचं. राहिले किती दिवस आपले, तरी त्यातले सगळे बघा निरोगी आणि तंदुरुस्त, असं वाटलं नाही वयस्कर आहेत म्हणून. तर तिथं पण आम्ही म्हणलं वगैरे आम्हाला आनंद झाला, आम्ही म्हणलं आम्ही येतो मग तुमची एकदा भेट द्यायला. खूप छान. तसं आपल्या महिला भगिनींनी यायला पाहिजे. आपले बांधव तर खूप आहेत आणि तुमचे ते दादा खूप चांगले आहे, देवाच्या मंदिरात आहे, मला तर खूप आवडलं हे. आणि सगळीकडे हिरवळ एवढं छान वाटलं, म्हणलं आधी पण झालं गाडी बोलतो आम्ही 5 मिनिटामध्ये आलो.
हो सारखं येणार का मी तुम्ही अहो माझं पण 2-3 वेळा मला सांगितलं, पण जरा माझा प्रॉब्लेम काय आहे, आता मुलं पुण्याला आहेत मग थोडं तिकडे जावं लागतं. मला पहिलं इथंच होती, आता 6 महिन्यामध्ये मी गेली, नाही तर रोज आलो असतो आम्ही इकडं भाऊंच्या बरोबर आम्ही रोज तिकडे आलो असतो. हा आणि असतो आम्ही अजून सारखं असतो आम्ही याला काळजी सारखं असतो आम्ही. आता बघा आज तुम्हाला खरं सांगा आनंद झाला की नाही झाला खरं सांगायचं झाला करा, आणि तुम्हाला एवढा आनंद बरं खरं सांगायचं. कुठला कार्यक्रम असू द्या, पाहुणे असू द्या, कुठे पण जाऊ द्या, होतं आनंद. हा लाजायला नाही पाहिजे. अरे आपले भाऊ आहेत आपल्याकडे आपण लागतो का हाय का बघा बरं. नाही आपल्या घरात सासू सासरे दीर जावा भावा मुलं पुतूर पुतणे असतात करा आपल्याला पाचशे. पहिले तर लोक सगळे शिकवायचे करा पाचव्यांना पुतण्यांना जावायला, म्हणजे घरातच जावाय करून घ्यायचे भावाचा बहिणीचा असं नातं असायचं पहिलं तर. मग लागतो का म्हणजे आपले बांधवच आहे हे नाही. योग मंदिर आहे, देवाचं मंदिर आहे, तिथे पाप काही घडू शकत नाही, घडू शकता का नाही. आणि आपलंच गाव आहे, आपलंच भाव आहे, तर आपल्याला बाहेर आपल्याला आदमी वाटतं, मग आपल्या गावात काय लाजायचं अजिबात नाही. पहिला आता तर आमच्या इंदापूर आम्हाला भाऊ जण येते, तुम्हाला खोटं सांगत नाही. तुम्ही यांना विचारा, आम्ही तसं योगात आहे ना तसं आम्ही राखी पौर्णिमेला दिवाळी जातो जाण्याच्या माहेरी आमचे खरे भाऊ येत आहेत, आणि आमचे भाऊ म्हणजे दारू तू येतच नाही, भाऊ शिकवते आमचा. आणि सोडलं की भाऊ आम्हाला देणं गेलं काय महत्वाचं नाही हो, ही आपुलकी प्रेम भाऊ. आता हे आमच्या काय येत नाही एवढं दुःख एवढं टेन्शन, म्हणजे त्यातला भाग सांगते एवढं दुःखातून त्यांनी तुम्हाला स्टोरी सांगितली. किती दुःख असतं, कोण कोणाला विचारतं, कोणी नसतं. हे चांगलं फक्त ग्रुप विचारतो. तुम्ही या ग्रुपमध्ये आहे ना, तुमच्या सगळं येणार नाही ना, तुम्हाला घ्यायचं कळणार नाही. असा आपला योगाचा ग्रुप आहे, योग परिवार आहे. म्हणून जोडणं खूप महत्वाचं आहे. योग म्हणजे जोडणं, चांगली लोक जोडणं, आणि ते चांगली लोक येणार बघा. ज्यांना आहे ना नशीब ते आपण खिचून येणारच. मग तुम्ही काय करायचं, बसलं 2 बायकाले सरकी आले 6 सरकी आता कापू, त्याला काय होत आहे म्हणून आता कसं आहे, हे 2 महिने झाले आम्ही अजून ऐकतोय. 21 वर्षाला अजून ऐकतोय, 21 वर्ष लहानपणचं ते तर एकाच माणसाला घेऊन करायचे. किती सायकलवर काय गावोगाव फिरायचे, बॅटरी घेऊन सायकलवर, स्वतःचा मोबाईल, स्वतःची बॅटरी, स्वतःची सायकल, स्वतःचं डिझेल, स्वतःची बुद्धी. चला मग उचलून आणायची, 20-25 कोणता करतो करायची. अजून परत कसं चालू आहे, कसं असतं पण थेंबे थेंबे तरायची असतं का नाही, थेंबेने आपण प्रयत्न नाही सोडायचे. आता बघा आता महिना वाढले, तुम्ही आलो किती मावशी, तुम्ही एकट्या होता, आता किती आल्या. हा मग आता 1 2 2 4 आता तुम्हाला बरं वाटतं का, तुम्ही दिवसभर अंडी पाहून शहराने काय म्हणा आज काय तुझ्या चेहऱ्यावर लय घालून नाही काय बांधणार आहे. आता चल की योगाला मला कसं भारी वाटते. हा असं करे बसलं की पीर मारायच्या अगोदर भारी वाटते, लय दुखायचं राहते, लय चांगलं होते. पीर म्हणजे चांगलं सांगतो आपण, नाही सांगताय का तुमचा काय फायदा आहे का, तुम्हाला काय पैसे मिळणार आहेत का. हा पण चांगलं कर्म आहे करायचं. हा माल चांगला प्रचार करायचं, लय डोकं लागतं, ताकद लागते. लोक चांगलं पडत पण नाही लवकर, चांगलं काही पडत नाही, पटतं का पण वाईट लगेच पटतं. पण आपण आपलं काम करताना बांधवायला काय काय फक्त बोलायचंय. ज्या तुझ्या निगेटिव्ह गप्पा मारायच्या ते आपल्या ह्या मारायच्या. तू कुठं गेलती, तिनं काय केलं, तिने हार केला, तिने साडी आणली, तिच्या बांधवर मिळाली, काय करायचंय दुनिया जाऊ तिकडं. ही चांगलं बोलायचं. आणि आपण ज्यावेळेस आम्ही ट्रिप काढू त्यावेळेस तुमच्या पण सगळ्या महिन्याला घेऊन जाऊ. पण बघू घ्या गणपती उठले का नाही चाललंय देवदर्शन जायला, त्यास तुम्ही एकदा येऊन बघा. तुम्ही आलं का नाही तुम्हाला पण खूप आनंद होईल. आलता का तुम्ही, अरे वा छान. रक्षाबंधनला कसं रक्षाबंधनला मी होते की मग त्या दिवशी, बघा किती छान वाटलं. खरं सांगा बद्दल तुम्हाला, इतकी सुंदर भाऊबीज अख्ख्या महाराष्ट्रात कोणी बघितली नाही. आपलं हरिद्वारात सगळं रेकॉर्ड ते हरिद्वार सुद्धा म्हणतात. पतंजली सारखे कार्यक्रम कुठं होत नाहीत. आम्ही मंगळागौरी खेळतो, पंचमीचे खेळतो, आम्ही 1 नंबर खेळतो. सगळे खेळ पूजेच्या इथं पंचमीला घेऊया तुमच्या इथं. परत नवरात्रीमध्ये दांडिया, सगळं सण जे जुनं आहे का नाही आम्ही सगळं करतो. नववारी घालतो, नथी घालतो, सगळं जे जुनं आहे ते सोनं आहे बघा. आणखीन दिंडी आम्ही आमच्या ग्रुपमध्ये वारी काढल्या तर वारी पाहुटी बघितली तुमच्यातले असतील पण कोण सर असतील बघा. आमच्या ग्रुपमध्ये वारी पण निघली, पायी वारी. वारकऱ्याला जेवण असतं ग्रुपमध्ये, मग आम्ही चालतो त्यांच्याबरोबर नाश्ता भजन अभंग, तर सगळं आमचं कौतुक होतं. म्हणजे नाही का ग्रुप एकोबा, आणि आमचं छान भजनी मंडळात महाराज आपल्या बरोबर खूप छान कीर्तन करत ते. आमच्या अण्णा 1 नंबर अभंग म्हणतात, स्वतः रस्त्यात गाणे रानात शेती करत करत फवारणी करत त्यांचे अभंग चालू असतात. सातामारी कधी गेलते का पंढरपूरला, संत होते. माझा मला हीच माझी पंढरी, आणि माझी भाजी हीच माझी विठुराया रुक्मिणी म्हणले का नाही ते. त्यांनी देवासुद्धा हृदयस्थान दिलं, मला बोलवलं पण ते गेले का. म्हणून आपण काय करायचंय,
आपल्या इथंच आपण पण हे करायचे, मंदिर करायचे आपल्या मनात, आपल्या घरात, आपल्या मंदिरात, आपल्या आणि अजून म्हणून संपतो.